भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा व कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्लोबल फार्मर्स बिझनेस नेटवर्क व ICAR फेअर ग्राउंड सिमिट 2024 मध्ये जालना येथील आयनॉक्स केमिकल्सचे संचालक डॉक्टर प्रशांत तेलगड यांना MFOI पुरस्कार प्रदान करण्यात आला। शाश्वत व सेंद्रिय शेतीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला। या भव्य सोहळ्यात देशभरातील शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कंपन्यांचे CEO आणि जागतिक प्रतिनिधी उपस्थित होते। सन्मानानंतर जालना नायक डिजिटलचे संपादक संजय देशमुख यांनी प्रशांत तेलगड यांची विशेष मुलाखत घेतली। जालना डिजिटल नायक मध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत आम्ही करतो। विशेष म्हणजे तुम्ही गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कृषीशी संलग्न आणि ग्रामीण भागाशी संलग्न या क्षेत्रात कार्यरत आहात। तुमच्या वडिलांचं काम देखील म्हणजे JES महाविद्यालयाच्या माध्यमातून एक समाज उपयोगी प्राध्यापक म्हणून तेलगड सरांची एक ओळख आहे आणि त्यांची जी चांगली परंपरा आहे, जे तुमच्यावर जे चांगले संस्कार झाले त्यांची परंपरा तुम्ही पुढे चालवत आहात। तर एकूणच जालना डिजिटल नायकच्या प्लॅटफॉर्मवर एक तुम्हाला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय पातळीवरचा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आधी अभिनंदन तुमचं। एक साधारणपणे तुमचं आधी पूर्ण नाव सांगावं। माझं नाव डॉक्टर प्रशांत सोपनराव तेलगड आणि माझं आम्ही आयनॉक्स केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही फर्म मागील 15 वर्षापासून चालवतोय। यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम त्या माध्यमातून देतोय आणि त्या माध्यमातून आम्ही विविध कीटकनाशके असो, फर्टिलायझर्स असो, उत्कृष्ट दर्जाचे देण्याचं काम आम्ही करत आहोत। एकूणच या 15 वर्षामध्ये तुम्ही जे शेतकऱ्यांसाठीचं जे काम केलं त्या कामाची जी दखल घेतली गेली, तर एक नेमकं तुम्हाला हा जो पुरस्कार जो मिळाला तर नेमकं तो कुठल्या कारणामुळे मिळाला? दखल दखलच जर बोलायचं असेल तर 2010ला मी ज्यावेळेस एका रिसर्च सेंटरला काम करत होतो त्यावेळेस आम्ही मित्रांनी सर्वांनी मिळून राजश्री शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च रूरल डेव्हलपमेंट म्हणून सोसायटी रजिस्टर केली होती। त्या सोसायटीच्या अंतर्गत आम्ही ग्रामीण भागामध्ये विविध म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचो। नवीन तंत्र आलेले जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व मित्र करायचो। तर 2010ला त्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या। त्याचप्रमाणे आम्ही सेंद्रिय शेती व शाश्वत शेतीचा प्रचार त्यावेळेसपासून करत आलो आणि त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर ICAR आणि कृषी जागरणच्या माध्यमातून घेण्यात आली आणि त्या माध्यमातून तो पुरस्कार मला देण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो 3 डिसेंबर रोजी आदरणीय महाराष्ट्राचे भूषण नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते तो मिळाला। एकूणच हा पुरस्कार मिळाल्यानं तुमची जबाबदारी पण आता खूप मोठी वाढलेली आहे। तुम्ही 15 वर्षापासून तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी, एकूणच त्यांना त्यांचं पिकाचं उत्पादन वाढावं, सेंद्रिय पद्धतीची शेती करावी यासाठी तुम्ही काम केलेलं आहे। तर एक पुरस्कार मिळाल्यानंतर जी जबाबदारी वाढती तर एक साधारणपणे आपल्या ह्या संस्थेचं आगामी उद्दिष्ट एक काय असावं? आमचं एक बेसिकली रसाळचं आणि प्लस आम्ही रसाळचं जर उद्दिष्ट म्हणलं तर आम्ही काय करायला लागलो की शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील भविष्यात राहू। कारण की काय झालंय आणि दुसरं जमिनीची जी धूप किंवा त्याला म्हणतो की सॉइल पोल्युशनचं प्रमाण वाढत चाललंय, नापीक शेतजमिनी ज्या नापीक होत चालल्यात त्यासाठी काम करायचं आम्ही भविष्यात ठरवलंय। कारण की बऱ्याचशा भागात रासायनिक खतांचा भडीमार असल्यामुळं जमिनीमधला जो कार्बन तत्व आहे ते कमी होत चाललंय आणि भविष्यात अशी परिस्थिती येऊ शकते की शेतजमिनी जर नापीक होत गेलाय तर शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा कमी होण्याचे चान्सेस यामध्ये जास्त आहेत आणि त्यामुळे की त्यांना याचा अवेअरनेस
शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही भविष्यात करू असं तुम्हाला. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की ग्रामीण असो की शहरी भागात तर शेती नव्हतीच म्हणा. शहरं मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेत आणि शहराच्या आसपासच्या शेती या येलो झोन मध्ये येत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये देखील शेतकऱ्यांच्या मुलाला म्हणजे शेती करण्याऐवजी मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन लक्झरियस लाईफ जगावं असं वाटतंय. तर शेती आणि आजची बदललेली परिस्थिती, तर शेतीला जे पूर्वी उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जायचं, तर या दृष्टीनं एक युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? आहे ती शेती कशी टिकवली पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा त्यात कसा उपयोग केला पाहिजे, याबद्दल थोडं सांगितलं तर प्रेरणा मिळेल. माझं म्हणणं आहे की भविष्यात युवकांना मी एवढं सांगेल की भविष्यात शेती ही उत्तम होत चालली आहे. कारण की काय की नोकरीमध्ये जी कॉम्पिटिशन वाढली आहे, त्यापेक्षा जर आपल्या जवळ असलेल्या शेतीमध्ये आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं आणि शेतीसाठी जे आधुनिक तंत्रज्ञान आता सध्या उपलब्ध आहे आणि जर त्याचं आपण व्यवस्थित जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून प्रयोगशील जर शेती केली तर आपल्या शेतामधून जे प्रचंड उत्पन्न वाढू शकतं आणि त्याचा बेनिफिट निश्चितच आपल्या येणाऱ्या ग्रामीण तरुणांना निश्चित होईल. आणि त्यासोबत शेतीसोबत विविध प्रकारचे जोडधंदे आहेत, ते जर त्यांनी अवलंबले तर पुन्हा नोकरीची वाट न बघता त्यांना ग्रामीण भागात सुद्धा लक्झरियस लाईफ ते जगू शकतील. आणि आता मी तुम्हाला या संदर्भात एक उदाहरण सांगतो. नगरमध्ये काही शेतकऱ्यांचा एक गट आहे. त्या गटाने काय केलंय की स्वतः फार्मर प्रोड्युसिंग कंपनी सुरू केली. त्या माध्यमातून ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून दररोज पालेभाज्या पुण्याला पोहोचवतात आणि दररोज पालेभाज्या विकून त्यांना जे बेसिक पर डे जर काउंट केला जाईल तर प्रत्येक शेतकऱ्यांना 5 ते 10 हजाराच्या आसपास पर डे त्यांना पडतोय. तर जर असं आपण जर व्यवस्थित प्रकारे जर एखाद्या गोष्टीला जर फॉलोअप करून एखाद्या गोष्टीवर फोकस केलं तर निश्चित महिनाभर सॅलरीची वाट न बघता दररोजचं उत्पन्न रोज मिळू शकेल तरुणांना. तर माझं असंच म्हणणं राहील की ग्रामीण भागाच्या तरुणांनी शहरी भागाला न जाता आपल्याच ग्रामीण भागात राहून वेगवेगळे कृषी विज्ञान केंद्र, त्यानंतर विविध विद्यापीठ आहेत, त्या विद्यापीठांचे महाविद्यालय आहेत, तिथे जाऊन शेतीसाठी लागणारं प्रशिक्षण घेऊन आपल्या